आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चंदू काका, चंदू काका, हे तू बोलू नकोस माझ्याशी. कशाला आली आहेस आता? आधीच मी माझ्या मेंदूला समजवत होतो की गौरी नाहीये. सवय लावत होतो ना मी तुझ्या नसण्याची. चंदू काका, त्याबद्दल ऐकलं तेव्हा काय अवस्था झाली होती तुला नाही माहित. गौरी, वाटलं हा बाप पुन्हा एकदा पोरका झाला. एक मुलगी गमावली होतीच आणि तुला मुलगी मानला आणि तू माझ्या नशिबात लेकीचं सुखच नाहीये का ग? असं नका बोलू चंदू काका. मुलगीच आहे मी तुमची. बोलायला काय जाते? आलीच एकदा तरी मला भेटायला. मला सारखं वाटायचं गौरी हाय म्हणून घरभर हाका मारत फिरायचो, गौरी गौरी. मग कोणीतरी येऊन सांगायचं गौरी नाहीये, ती कधीच नाही येणार. चुकायचं का काय जात. मग तुझ्या खोलीत येऊन रडत बसायचो. एकदा पण माझी आठवण नाही आली का? असं नाही वाटलं का की जावं बापाला सांगावं की मी आहे, काळजी नका करू? खूप चुकीचं वागलीस गौरी तू. तू कवलंयस ग मला. चंदू काका, काही नको बोलू. तू निघून गेल्यानंतर आमची काय अवस्था झाली तुला माहिती आहे का? बघ, रोज या खोलीत आल्यानंतर फोटो बघितल्यावर जीवाला काय त्रास होत असेल तुला कळतंय का? वाटायचं की सगळं विसरून जावं, हा फोटो कुठेतरी लपवून ठेवावा. पण एक मन म्हणायचं की फोटोत नका होईना गौरी माझ्याकडे बघतेय, माझ्याशी बोलतेय. पण माझी गौरी, माझ्या गौरीने तर सगळी नाती तोडली. या बापाला विसरली. माहित नव्हतं ग मला. मला माफ करा चंदू काका. तुमची आठवण आली नाही असं कसं होईल? पण मी येऊ शकले नाही हो. माझे हात बांधलेले होते. मी आणि बिट्टीने स्वतःला कसं सावरलंय कसं सांगू तुम्हाला? बिट्टी? माझी बिट्टी कुठे, कशी आहे? तिला पण माझी एकदा पण आठवण नाही आली का? अगं मला विसरायची सवय, तुम्ही कसं काय विसरलात? नाही विसरलो चंदू काका. तिला तर तुमची खूप आठवण यायची. सुखरूप आहे ती. पण आता मी फक्त नंदाई. तू बिट्टीला बोलू ना इकडे, मी तिच्या आवडीचं जेवण करतो. तुम्ही मला कुठे सोडून नाही जायचं आणि मी पण तुम्हाला अजिबात सोडणार नाही. चंदू काका, तू आहे ना, तू फक्त आराम कर. हा, मी आहे ना, मी सगळी कामं करणार. तू काहीच नको करू. तुम्ही दोघींनी ना फक्त लाड करून घ्यायचा, राणीसारखं राहायचं. पण मला सोडून नाही जायचं. हा, येशील ना तू इथे कायमचं राहायला? चंदू काका, हे
शक्य नाही आता. नाही गौरी, शक्य नाही म्हणजे मला नाही माहित. तुला यावं लागेल गौरी, तुला यावं लागेल गौरी, तुला यावं लागेल. हा चंद्या इकडून गेला म्हणजे नक्कीच गौरी इकडे. काय पुन्हा जुन्या घरात राहायचा विचार करतेयस? पाणी करतेयस? नाही. मग कशाला आलीस इथे? मी सांगितलं होतं ना तुला, रुद्रच्या आजूबाजूला फिरकायचं नाही, तरी आलीस इथे. लक्षात ठेव, पुन्हा इथे बस्तान बसवायचा विचार जरी केलास ना. माझी अजिबात इच्छा नाही. हे पैसे घे आणि वाचव तुझा अश्रू. हेच महत्वाचं आहे ना तुझ्यासाठी. घे पैसे आणि निघ इकडनं. विचार कसला करतेस? हेच योग्य आहे. हेच करणार होतीस ना तू. या घरात तुला काहीच मिळणार नाहीये गौरी. तुझ्या आणि बिट्टीच्या फ्युचरचा विचार कर, आश्रमाचा विचार कर. हे घे आणि तुझ्या वाटेने निघायचं बघ. आत्ताच्या आत्ता. परत या घराकडे वळूनही बघायचं नाही. तेच करणार होते मी रेवती मॅडम, पण आता ते शक्य नाहीये. नंदाईंना बरे वाटेपर्यंत मला इथे यावंच लागेल. बघ, विचार कर. इथे नंदिनी जवळ घरचे सगळेच आहेत, पण आश्रमामध्ये फक्त तूच आहेस. त्यामुळे हे फालतूचे इमोशन सोड. आश्रम, ती मुलं, तुझी मुलगी, हे महत्वाचं नाहीये का? देणगी नाही मिळाली तर आश्रम बंद पडणार आहे तुझा. हे चालणार आहे तुला? नाही ना. म्हणून सांगते, हे पैसे घे. आश्रम म्हणजे घर आहे माझं, तो कसा बंद पडू देईन मी? करेक्ट. हेच तर समजावत होते. हे घे पैसे. आश्रम तर मी वाचवेनच, पण नंदाईंना सोडून मी नाही जाऊ शकत. तुम्ही हे पैसे नाही दिलेत तरी चालेल मला. मी पैसे नाही दिले तर काय करणार आहेस ग? कोण देणार तुला पैसे? मी काढेन काहीतरी मार्ग. तुला काय वाटलं? तू मला फसवलंस तर मी शांत बसेन? मी सोडणार नाही तुला. आणि माझी देणगी नाकारलीस ना, तर तुला दुसरं कुणीही देणगी देणार नाही याची तजवीज मी करेन. रस्त्यावर येशील तू. आमचं घर आहे ते रेवती मॅडम, मी ते असं नाही जाऊ देणार. आणि मीही पाहतेच तुम्ही कसं अडवताय ते.
जे सांगितलं तेच आहे ना? हो. वा. पण इथं आश्रमात कशाला? काही नाही, पोरांना दाखवायला. पैसे? पैसे देते की. माल दाखवा आधी. लाव लाव, झाकण लावा आधी, नाही तर मेला साप मला चावायचा. हे घे. चला, साप तर आला, आता बरोबर वेळ साधायला हवी. हे बिट्टी, काय झालं? आईची आठवण येते? पण मी नाही काढणार तिची आठवण. नंदाई आजींना बरं नाहीये ना, म्हणून ती गेली. नंदाई आजींना बरं वाटलं तर मी येईल. ती थांबू दे तिकडे. शाबास, किती हुशार, किती समजूतदार आहेस बिट्टी तू. पण मला खूप भीती वाटते. का ग? कारण आईचं आणि पार्टनरचं परत भांडण झालं तर आई खूप रागात आहे. ते तर आहेच, पण दोघांनाही माहितीये ना नंदाई आजीला बरं नाहीये, मग भांडून कसं चालेल? हा, नाही का? दादू अगं राहू दे तुझ्या जवळच, तुला बोलता येईल आईशी. बरं बिट्टी, तुझ्या आतमध्ये, मी जाऊन आलो बाहेर. जा जा. आत्ता कशी सापडलीस तावडीत बिट्टी? आईला पाठवून माझ्या पैशांची माती करतेस का? नाही, तुझ्या आईला उलट्या पावलांनी परत बोलवलं ना तर नाव चंद्रिका नाही सांगणार. गौरी, अगं मोबाईलवर पाणी सांडेल, इथे मागे ठेवते. हा, गौरी, एक विचारू का? हो, विचारा ना. परवानगी कसली घेताय? म्हणजे तू मगाशी नानींशी बोलत होतीस, ते खरंय का? म्हणजे नंदाई बऱ्या झाल्या की तू जाणार आहेस का परत? हो. गौरी, अगं पण का? तुझ्यामुळे या घराचा हरवलेला आत्मा परत आल्यासारखा वाटतोय. हे घर पुन्हा घरासारखं वाटायला लागले, आणि तू जर परत गेलीस ना तर गौरी, अगं तुझ्यामुळे या घराला घर पण आलंय. प्लीज प्लीज, तू आता या घरापासून लांब नको जाऊस. श्वेताताई, अहो घरच आहे ते माझं, मग घरी जाणारच ना मी. पण तुम्ही काळजी करू नका, मी सगळं नीट करून जाईन. तुम्हाला माझी गरजच नाही भासणार. गौरी, या घराला तुझी गरज आहे म्हणून नाही बोलले ग मी. हे घर तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तू आहेस म्हणून या घरात चैतन्य आहे. तू आमची आहेस गौरी. आम्ही सगळे तुझ्याशी मनाने जोडले गेलोय, आणि म्हणून तू आम्हाला हवी आहेस. राहशील ना ग इथे?
नंदा, कसं वाटतंय आता? अगदी बरं वाटतंय मला आता. वाटणारच ना, कारण आता आपली गौरी आली आहे ना. अहो, मी काय म्हणते, काय? गौरीला असं भावनांमध्ये गुंतवून मी तिला त्रास तर नाही ना देते? नंदाई, असा विचार अजिबात करायचा नाही. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला भावनेत गुंतवलंय म्हणून मी हे सगळं करतेय का? नाही, मला हे सगळं करायचंय तुमच्यासाठी आणि अगदी मनापासून. आता हे बघा, पोहे केलेत. तुम्ही सांगितले होते का? नाही ना, तरी केलेत. खाऊन घ्या आता. नंदाई, मीठ थोडं कमी पडलंय का? नाही, बरोबर आहे. नाही नाही, मला असं वाटतंय थोडं कमी पडलंय मीठ. राजन सर, तुम्ही बघता का एकदा? एक मिनिट बघू. छान झालं, फर्स्ट क्लास. मला जसे आवडतात ना अगदी तसेच. नक्की ना? हो, नक्की छान झालं. राजन सर, आवडले ना पोहे? मग तुम्हीच का, मी आणते दुसरे. बाबांचा उरलेला नाश्ता. उरलेला म्हणजे? सकाळपासून ठेवला होता ना. बाबा काहीच खात पित नाहीयेत. त्या थेरपिस्टकडे एकदा बाबांनाही न्याल का? राजन सर, असं अन्नावर राग काढून कसं चालेल बरं? तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी नाही घेतलीत तर मग या घराकडे, नंदाईकडे कोण बघणार? आणि आता मी जिवंत आहे की नाही, मग मला बघून तुमच्या मनावरचं ओझं कमी झालं असेल ना आता. चला बरं, खाऊन घ्या. गौरी, मी आत्ता खातोय, पण तू इथे थांबणार आहेस ना? नाहीतर तू इथून जाशील आणि माझी पुन्हा अन्नावरची वासना उडेल. गौरी, अगं तुझ्यामुळे या घराला घर पण आलंय. प्लीज प्लीज, तू आता या घरापासून लांब नको जाऊस. गौरी, तू इथून जाणार नाहीयेस ना? गौरी, इथून दूर जाऊ नकोस ग. या घरापासून परत दूर जाऊ नकोस तू. राजन सर, मी जिथे गेले असं तुम्हाला वाटत होतं त्यापेक्षा खूपच जवळ आहे मी आता. हो ना? खाऊन घ्या बरं.
छान. म्हणजे मी जेव्हा केव्हा यायचं तेव्हा आजारी माणसांच्या सेवेलाच यायचं की काय? मी एवढी आली तुमच्यासाठी आणि तुम्ही खाणारच नसाल तर माझ्या येण्याला काय अर्थ आहे?